ट्विटरचं. कॉलचा कालचा क्लोज आहे 106.55 आणि पुटचा आहे 115.65. आता मार्केट ओपन झालं की कसे सिग्नल पडतात ते आपण पाहू. हे बघा, फक्त कॉल गॅप अप ओपन झाला आणि पुट गॅप डाऊन ओपन झाला म्हणून कॉलला बाय सिग्नल पडला. एंट्री प्राइस 129.3. आता तो एक्झिट कुठं करतोय ते आपल्याला बघायचंय. त्याला आपण 15चं टार्गेट दिलेलं आहे. तर ते टार्गेट रीच झालं तर तो एक्झिट करेल, नाहीतर 5 मिनिटं कंप्लीट झाली की तो एक्झिट करेल. तर ते आता आपल्याला ऑब्झर्व करायचंय. आता जशी मार्केटला मोमेंट असेल त्याप्रमाणे कॉल वर जाईल. आता हे याचं पहिलं व्हर्जन आहे. दुसऱ्या व्हर्जन मध्ये आपण सेलचं पण मॉडिफिकेशन करणार आहोत, सेलची फॅसिलिटी देणार आहोत. म्हणजे तुम्हाला एका वेळी कॉल बाय करायचा असेल आणि पुट सेल करायचा असेल आणि 5 मिनिटांनी दोन्ही कव्हर करायचे असतील तर त्याची प्रोव्हिजन त्या व्हर्जन मध्ये होईल. तर तुम्ही इकडे बघितलं तर पुट साधारण 100च्या खाली सेल केलेला असता तर त्याला आता 73-74 म्हणजे जवळजवळ 25 रुपयाचा ऑलरेडी प्रॉफिट आलाय. आणि एका वेळी हे दोन्ही बाय आणि सेल केले तर मार्जिन कमी लागतं, हेजिंग होतं कारण त्यात. आणि जेव्हा सिग्नल पडतो तेव्हा अलर्ट फायर होतो. ऑप्शनली तुम्ही हा अलर्ट तुमच्या ट्रेडिंग टर्मिनलला कनेक्ट करू शकता. तसा जर का तुम्ही कनेक्ट केलात आणि ते ट्रेडिंग टर्मिनल जर का ट्रेडिंग व्ह्यूशी कॉम्पॅटेबल असेल, कारण ट्रेडिंग व्ह्यूला ऑटोमॅटिक ऑर्डर टाकण्यासाठी जेसन ची सगळी स्क्रिप्ट लागते आणि दुसरं म्हणजे वेबहुक लागतो, HTTPS नी सुरू होणारा. तर ह्या दोन्ही गोष्टी जर का तुमचं ट्रेडिंग टर्मिनल देत असेल तर त्याचं इंटिग्रेशन आपल्याला करता येतं आणि मग ह्याची ऑटोमॅटिक ऑर्डर तुमच्या ट्रेडिंग टर्मिनलला पोस्ट होते. अदरवाईज सिग्नल पडल्यावर तुम्हाला हे आत्ताच्या केसमध्ये मॅन्युअली ट्रेड करावं लागेल. पण त्यात वेळ जातो, कारण बायचा सिग्नल आल्यानंतर कोणाला आलाय ते बघून त्याची ट्रेडची विंडो ओपन करा आणि मग त्याच्यात बायची ऑर्डर टाका. हे करत तोपर्यंत पहिली मूव्ह निघून जायची शक्यता असते. पण आता हे ऑटोमेशन कंपल्सरी नाहीये. त्यात पुन्हा दोन गोष्टी आहेत. ऑटोमेशन तुम्हाला करायचं असेल तर ट्रेडिंग व्ह्यूचं इसेन्शियल व्हर्जन म्हणजे त्यांचं जे पहिलं लायसन्स आहे 1528 रुपये पर मंथ हे विकत घ्यावं लागतं, कारण त्याशिवाय ऑटोमेशन करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही धनचा डीमॅट अकाउंट त्याकरता रेकमेंड करतो. तर तुमच्याकडे जर का धनचा अकाउंट नसेल तर तो पण तुम्हाला काढावा लागतो, मग आपण हे सगळं ऑटोमेशन करू शकतो. अदरवाईज तुमच्या असलेल्या एक्झिस्टिंग टर्मिनलमध्ये मी म्हटल्याप्रमाणे वेबहुक आणि जेसन जे ट्रेडिंग व्ह्यूला लागतं त्या फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असेल तर आपण त्यालाही हे ऑटोमेशन करून देऊ शकतो. पण लायसन्स घेणं कंपल्सरी आहे, त्याशिवाय ऑटोमेट करताच येत नाही. आता बघा, त्यांनी 134 तो आता चालला 134.45. त्यांनी हाय लावला 145चा, पण 145 पेक्षा टार्गेट जास्त असेल त्यामुळे तो टार्गेट हिट झालं नाही. आता क्लोज होईल तेव्हा जेवढा तो प्लस असेल ओपन पेक्षा तेवढा प्रॉफिट फक्त आपल्याला मिळेल. म्हणून टार्गेट किती लावायचं हा पण महत्वाचा मुद्दा आहे. फार जास्त लावलं आणि ते हिटच नाही झालं तर मग 10% मिळत होते ते पण मिळणार नाही असं म्हणण्याची आपल्यावर वेळ येऊ शकते. किंवा काही वेळा असंही होतं की तो 130च्या खाली म्हणजे ओपनच्या खाली बंद होतो पहिल्याच कॅन्डल मध्ये आणि मग तो लॉस बुक करतो. हा, हे बघा, आता हा ट्रेड क्लोज झाला. आता 5 मिनिटं झाली पहिली. आता जर का बघितलं तर 2.3 रुपीज किंवा 1.78% एवढाच फक्त प्रॉफिट झाला. आता असं का झालं तर ते आपण इथं बघू. हा आता सेटिंगची विंडो आहे. एक प्रॉफिट 15% आपण सेट केला होता.
म्हणजे ह्याचा जो एंट्री प्राइस होती 129.3, 129.3 गुणिले 1.15, 148.70, ह्याला जर का त्यांनी टच केलं असतं तर आपल्याला 15% प्रॉफिट मिळाला असता. पण त्यांनी हा जो पोस्ट केलाय तो 145 केला, म्हणजे त्याच्यापेक्षा 3 रुपये 70 पैसे तो शॉर्ट राहिला. त्यामुळे तो टार्गेट पर्यंत पोहोचलाच नाही. आता तुम्हाला मी गंमत दाखवतो. हे सेटिंग मी हळूहळू कमी करतो. हे बघा, 12% मी जर का ठेवलं असतं तर मला इथं 12% प्रॉफिट झाला असता, विच इज 15.52. म्हणजे आता जे 3 रुपये मिळाले त्याच्याऐवजी मला 15 रुपये मिळाले असते आणि माझ्या प्रॉफिटमध्ये एकदम पाचपट फरक पडला असता. 3×5=15. सो हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे किती प्रॉफिटला आपण थांबायचं, किती. काही वेळा 15च्या लावलेला असताना 20% प्रॉफिट पण मिळतो, पण ते आपल्या हातात नाहीये. ते टोटली मार्केटवर डिपेंड आहे आणि त्याची चाल कशी चालेल त्याच्यावर अवलंबून आहे. सो जनरली 10% ठेवला तर तो हिट होतोच. सो अशा प्रकारे आपण ह्याच्यात नफा मिळवू शकतो. जर का तुम्हाला ह्याची काही अधिक माहिती मिळवायची असेल आणि याचं डेमो व्हर्जन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला ते उपलब्ध करून देऊ. तोपर्यंत राम राम.